नमस्कार मित्रांनो, मी श्रेयश विठ्ठल वगैरे थर्ड इयर MBBS स्टुडंट फ्रॉम गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग. मित्रांनो, भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट येत होत्या की सर ड्रॉप घेऊ का नको. म्हणजे आता मित्रांनो, जो काही नीटचा कट ऑफ आहे या वर्षीचा तो खूप हाय गेला आहे. रँकमध्ये खूप इन्फ्लेशन झालं आहे. 640 हा कट ऑफ गेस केला जातो आहे. त्यामुळं इतर जे काही विद्यार्थी होते ज्यांनी पण खूप अभ्यास केला होता, 600च्या वर मार्क्स किंवा 550 560च्या वर मार्क्स आहे त्यांना, त्या विद्यार्थ्यांचं देखील स्वप्न होतं GMCमध्ये जाण्याचं. पण ते या हाय कट ऑफमुळं काही आता पॉसिबल नाही आहे. तर त्या विद्यार्थ्यांच्या कमेंट्स होत्या की काय ड्रॉप घ्यायचा का रिपीट करायचं सर, काय करू समजत नाही आहे. तर बघा मित्रांनो, रिपीट करणं ड्रॉप तुमचा पर्सनल आणि तुमच्या पॅरेंट्सचा डिसिजन आहे. कसं आहे की आता मी सांगल आणि कोणी दुसरं एखादं करू नको कर, तर त्यापेक्षा आपण तुम्हाला स्वतःला वाटतं की मी नेक्स्ट अटेम्प्टमध्ये करू शकतो, तुम्हाला आत्मविश्वास असेल तर तुम्ही नक्की ड्रॉप घ्या. पण माझं एक सजेशन आहे मित्रांनो, माझं स्वतःचं, की शक्यतो तुम्ही MBBS एवढं पण वर्थ नाही की त्याला तुम्ही 5-6 वर्ष फक्त नीटचीच तयारी करत राहावं आणि त्याच्यामध्येच गुंतून राहावं. कारण की भरपूर विद्यार्थी जे इतर काही कोर्सेसमध्ये ॲडमिशन घेतात आणि तिथं पण खूप चांगलं करतात. बघा मित्रांनो, समजा तुमचेच काही मित्र जे फर्स्ट अटेम्प्टमध्ये लागतात आणि काही जणांचे 5व्या-6व्या अटेम्प्टमध्ये पण असे काही विद्यार्थी आहे जे नीट क्रॅक करतात. तर त्यांचे प्रत्येकाचे काही वेगवेगळे रिझन असू शकतात. तुम्ही 3 अटेम्प्ट दिले पाहिजे, म्हणजे 1, 2, 3 जर तुमचं सिलेक्शन होत नसेल तर. MBBSसाठी एवढा वेळ देणं काही योग्य नाही बघा. आणि त्यामुळं आता भरपूर यूट्यूबर काय म्हणतात की आमचा हा कोर्स आहे ड्रॉपरसाठी, तुम्ही ड्रॉप घ्या आणि 2025मध्ये आपण अशी नीट क्रॅक करू, तशी नीट क्रॅक करू. त्याच्यासोबतचे जे काही विद्यार्थी होते त्यांचा ऑलरेडी काही काही एखादा कोर्स कंप्लीट झालेला असतो. जास्त अटेम्प्ट देणे हे काही चुकीचं नाही, पण आता सध्याला MBBSसाठी काही काही विद्यार्थी 6 ते 7 इतके अटेम्प्ट देतात. माझं म्हणण्याचं तात्पर्य एवढंच आहे की त्यापेक्षा काय करा, तुम्ही पार्शियल ड्रॉप घेऊ शकता. पार्शियल ड्रॉप काय असतं, समजा एखाद्या फील्डमध्ये तुम्ही ॲडमिशन घेतल्यात, ते प्रत्येकावर डिपेंड करतं. काही विद्यार्थी एखादा अटेम्प्ट झाल्यानंतर BScला ॲडमिशन घेतात आणि त्यानंतर BScची डिग्री चालू असते त्यांची, पण ते नीटचं प्रिपरेशन करत असतात आणि जेव्हा त्यांचा नंबर लागतो ते तिथून TC वगैरे काढतात आणि मग जे MBBSचं कॉलेज आहे तिथे ॲडमिशन घेत असतात. काही विद्यार्थी BMSला असतात, वेगळ्या फील्डमध्ये असतात विद्यार्थी, पार्शियल ड्रॉप घेतात. म्हणजे एक पॅरलल डिग्री चालू असते आणि नंतर जेव्हा त्यांचा नीटमध्ये नंबर लागतो तर ते MBBSच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतात. तर हे पार्शियल ड्रॉपचं कसं असतं मित्रांनो, ते कॉलेज वाईज डिपेंड करत असतं त्याची फीस. समजा तुम्ही BScला असतात तर BScचं कॉलेज वाईज, सेंट्रलचे कॉलेज, स्टेटचं कॉलेज, त्यांची एक फी असते. तुम्हाला जर फर्स्ट इयर BScच्या फर्स्ट इयरमधून तुम्ही बाहेर पडताय किंवा सेकंड इयरमधून बाहेर पडताय, तुम्हाला एक कंपन्सेशन म्हणून फी पे करावं लागते कॉलेजला. तसं पाहायला गेलं तर BScची कमी आहे. साधारणतः जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे कॉलेज आहे त्यांचं 2-3 हजारापर्यंत आहे. त्यानंतर काही एकदम प्रायव्हेट BScचे कॉलेज झालं त्यांचे 50 हजारापर्यंत देखील आहे. आणि BMSचं बघायला गेलं तर BMSचे 5 लाखापर्यंत आहे. आणि MBBSला तर कोणी पार्शियल ड्रॉप घेत नाही, पण काही विद्यार्थी त्यांना ड्रीम कॉलेज पाहिजे असतं, तर ते विद्यार्थी काय करतात, एक ज्या ठिकाणी भेटून जातं ॲडमिशन तिथं घेतात, नीटची प्रिपरेशन करतात आणि समजा त्यांना चांगलं कॉलेज भेटलं तर MBBSची जी काय 10 लाखाचा बॉन्ड असतो, 10 ते 11 लाखापर्यंत कॉलेज वाईज डिपेंड करतो, तो भरतात आणि आपल्या ड्रीम कॉलेजमध्ये जातात. तर बघा, तुम्ही असं काही करू शकता, पार्शियल ड्रॉप घेऊ शकता आणि तुमची जी काही नीट 2025ची तयारी ती सुद्धा चालू ठेवू शकता. ते जे काही डिसिजन आहे ते तुमचं पर्सनल डिसिजन. तुमच्या घरच्यांशी एकदा बोला. तुम्हाला जर कॉन्फिडन्स आहे की तुम्ही जे काय नेक्स्ट अटेम्प्टमध्ये तुमचे मार्क्स बूस्ट करू शकता आणि GMCमध्ये ॲडमिशन घेऊ शकता, तर तुम्ही नक्कीच ड्रॉप घ्या. आणि ज्या विद्यार्थ्यांना शक्य आहे सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेटमध्ये ॲडमिशन घेणं, तर त्यांनी त्या फील्डमध्ये ॲडमिशन घ्यावं. कारण वर्षानुवर्षे कॉम्पिटिशन नीटची वाढतच जाणार आहे आणि कट ऑफ वाढतच जाणार आहे आणि उगाच वर्ष वाया घालून उपयोग नाही. लवकरात लवकर कुठेतरी ॲडमिशन घ्यावं आणि सेटल होऊन जावं, असंच माझं म्हणणं राहील. तुमच्या इतर काही समस्या असेल तर त्या मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आपले जे काय महाराष्ट्राचं कॅटेगरी वाईज कट ऑफ आहे ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगालच. माझी व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.